तुम्हाला माहिती आहे सहसा बँक अकाउंट लॉक होण्याचं कारण काय? फक्त एक टेक्निकल प्रॉब्लेम नाहीये, तर एक आहे केवायसी अपडेटेड नाहीये. आणि केवायसी ही बँकिंग इंडस्ट्रीची बॅकबोन आहे. पण आज जेव्हा एखादा ग्रॅज्युएट मुलगा इंटरव्ह्यू द्यायला जातो आणि हा प्रश्न विचारला जातो, तो अनअवेअर्ड आहे या गोष्टीपासून. कारण आज कुठलीही इंडस्ट्री जेव्हा इंटरव्ह्यूज घेते किंवा एखाद्या मुलाला ऑनबोर्ड करते, डिग्री सोबत प्रॅक्टिकल नॉलेज काय आहे ते चेक केलं जातं. आजच्या जनरेशनमध्ये डिग्री तर इम्पॉर्टंट आहेच आहे, पण सोबत बँकिंगच्या स्किल्स असो की अजून ज्या इंडस्ट्रीत जात आहेत त्यांचं प्रॅक्टिकल नॉलेज असो, हे जर तुमच्याकडे नाहीये, कुठलीही इंडस्ट्री हायर करायच्या अगोदर विचार करते. तर तुम्हालाही वाटतं की तुमच्या डिग्रीमुळे जॉब भेटेल, तर ते आता शक्य नाही झालंय. सोबत तुम्हाला स्वतःवरती इन्व्हेस्टमेंट करायला लागणार, जिथे तुमचं मार्केटचं जे काही प्रॅक्टिकल नॉलेज रिक्वायर्ड आहे ते तुम्ही गेन करा. तुम्हालाही बँकिंगमध्ये करिअर लॉन्च करायचंय. IRBFचे 90 डेजचा जो जॉब रेडी आहे, त्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल ट्रेनिंग असो, सोबत एक्सपर्टचा गायडन्स असो, या प्लेसमेंटचा सपोर्ट असो, हा पूर्ण 90 डेजमध्ये तुम्हाला भेटतो. तुम्हालाही वाटतं करिअर लॉन्च करायचं बँकिंगमध्ये, IRBF सोबत जोडले जा. बायोमध्ये लिंक आहे, रजिस्टर करा आणि एक फ्री काउन्सिलिंग सेशनमध्ये या, जिथे सगळे डाऊट तुमचे सॉल्व्ह होतील. देन तुम्ही योग्य डिसिजन घेऊ शकता. थँक्यू.